नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आलोय आम्ही कर्नाटकामधील हंपी येथे। आणि सर्वांना वेलकम टू हंपी। चला तर आमच्यासोबत मी फिरवतोय तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून हंपी। तर माझ्या पाठीमागे बघत असाल हे आहे मंदिर, विरूपाक्ष मंदिर। आणि मंदिराच्या समोर हे जे अवशेष पडलेले आहेत ते मंदिराच्या समोर त्या काली बाजार भरायचा त्याचे अवशेष पडलेले आहेत। मंदिराच्या दोन्ही साईडला आहेत आणि हे बघू शकता तुम्ही। आणि आता आपण मंदिरामध्ये जाऊया। तर मंदिरामध्ये पर पर्सन 25 रुपये तिकीट आहे आणि हा मंदिराचा आतला भाग। आणि मित्रांनो, हे जे मंदिर आहे ते युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केलेलं मंदिर आहे। हे मंदिर महादेवाचं रूप असलेल्या श्री विरूपाक्षला समर्पित आहे। आणि हे विजयनगर साम्राज्याची राजधानी हंपी तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले हे एक शहर आहे। आणि येथील प्रमुख देवस्थान म्हणून हे एक विरूपाक्ष मंदिर आहे। आणि ह्या एकमेव मंदिर आहे इथे असं इथे पूजा केली जाते। बाकीची जी मंदिर आहेत ती पूर्णपणे तोडलेली आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी पूजा होत नाही। म्हणजे बरेचशा ठिकाणी मूर्तीच नाही आहे। आणि जिथे काही ठिकाणी ज्या मूर्ती आहेत त्या मूर्ती अर्धवट आहेत, म्हणजे अर्ध्या तोडलेल्या आहेत। आणि मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफीसाठी अलाउड नाही, त्याच्यामुळे आता आपण मंदिराच्या बाहेर आलोय आणि हा आहे मंदिराच्या बाहेरचा भाग। या मंदिराला सुमारे 7व्या शतकापासून अखंड इतिहास आहे। विजयनगरच्या सम्राटांनी आपली राजधानी इथे हलवण्याआधीपासूनच विरूपाक्ष अभयारण्य अस्तित्वात होते। इथे 9व्या आणि 10व्या शतकातील शिवाचा संदर्भ येणारे शिलालेख आहेत। आणि मंदिरातून बाहेर आल्यावर हा सुंदर असा जुन्या काळातील दगडांनी रचना केलेला तलाव आपल्याला बघायला भेटतो। आणि तलावापासून जस्ट पुढे चालत आल्यानंतर मंदिराच्या साईडलाच आपल्याला अशा प्रकारे दगडात कोरलेल्या प्राचीन मूर्ती बघायला भेटतील। अनेक देवदेवतांच्या जुन्या काळातील दगडावर कोरलेल्या मूर्ती तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आत्ता आलोय हेमकुटा हिल म्हणून हेमकुटा परिसर आहे। मंदिराच्या साईडलाच आहे, वरच्या साईडला टेकडीसारखी एक आहे, वरती आले आणि खाली तुम्ही पाहू शकता समोर विरूपाक्ष मंदिर। आणि आता आपण या हेमकुटा परिसराकडे चाललोय। इकडे सुद्धा भरपूर मंदिर आहे। बहुतेकशी मंदिरांची तोडफोड केलेली आहे, त्याच्यामध्ये मूर्ती नाही, त्यामुळे त्या ठिकाणी पूजा वगैरे होत नाही। आणि हा आहे माझ्या पाठीमागे पूर्ण हेमकुटा पर्वत किंवा हेमकुटा परिसर टेकडीसारखे लहान आहे। आणि हा बघा माझ्या पाठीमागे दगड किती मोठा आहे, भरपूर मोठा दगड आहे। समोरच्या कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला।
हा बघा, आणि आता आम्ही आलोय हेमकुटा पर्वताच्या वरती टॉपला आणि बघू शकता खाली हम्पी. इथे बरीचशी मंदिर आहेत इथे, पण एक पण मंदिरात तुम्हाला मूर्ती दिसणार नाही. हे बघा, हे मंदिर आहे, मूर्ती नाही इथे. सर्व मंदिर तोडलेली आहे. चला इकडनं येऊ. दगड बघा, दगड किती मोठा आहे, भरपूर मोठे मोठे दगड आहेत. हे बघा दगड किती मोठे. आणि ह्या हम्पीचा रामायणामध्ये सुद्धा उल्लेख आहे. हा आहे राजवाडा, बघू शकता, पूर्ण दगडाचा आहे. त्यावेळेस त्याच्यावर लाकडी कोरीवकाम सुद्धा असेल. ते पूर्ण जाळल्यामुळे काहीच अवशेष राहिले नाही, फक्त दगड बघायला भेटतात. पण तुम्ही दगडाची सुद्धा नक्षीकाम बघू शकता. तर मित्रांनो, हे जे ठिकाण आहे ते हेमकुटा पर्वतावरील सनसेट पॉइंट म्हणून ठिकाण आहे. इथून खाली हम्पी शहर दिसतं आणि इथून सनसेट एकदम जबरदस्त दिसतो. आता आपण सनसेटला इथे येऊ संध्याकाळी, त्यावेळेस परत आपण इथला नजारा पाहू सनसेटचा. आता तुम्ही बघू शकताय. आणि आता हेमकुटा पर्वतावरून खाली आलोय आम्ही आणि समोर बघू शकता इथे सुसवी काळू गणेश म्हणून गणेश मंदिर आहे. आणि हे मंदिर आहे आणि ही जी मूर्ती आहे ती पूर्णपणे एकाच दगडामध्ये कोरलेली आहे. आणि मूर्तीची सोंड आहे ती तोडलेली आहे, आतमध्ये जाण्यासाठी बंदी आहे, त्याच्यामुळे इथूनच बघतोय. आणि समोर बघतात ते हेमकुटा पर्वत, तिकडनं आपण असे खाली उतरलो आणि हे मंदिर आहे. तर मित्रांनो, हम्पी भरपूर मोठा आहे, एकाच व्हिडिओमध्ये कव्हर होणार नाही, त्यामुळे 2-3 पार्ट बनवतोय. तर ह्या भागामध्ये एवढंच. भेटूया पुढच्या भागामध्ये. त्या भागामध्ये आपण कव्हर करूया विठ्ठला टेम्पल, हजारी राम मंदिर वगैरे वगैरे भरपूर असे प्लेस आहेत, ते आपण कव्हर करूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.